नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने आंबा आणि ब्रेडची रेसिपी दाखवणार आहे। तर इथे हे 4 स्लाइस ब्रेड घेतलेली आहे आणि हा एक आंबा घेतलेला आहे आणि आंब्याला पहिले स्वच्छ धुवून घेतलं। आंब्याच्या वरची अशी साल काढायची आहे। तर आंब्याला असं बारीक कापून मिक्सर जार मध्ये टाकायचं आहे। आंब्याला बारीक कापून मिक्सर जार मध्ये घेतलेला आहे। 2 चमच साखर टाकूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला ग्राइंड करायचं आहे। पाणी न टाकता याच्यामध्ये दूध पण टाकू शकता। तर बघा आंब्याला अशा प्रकारे ग्राइंड केलेला आहे। गॅसवर गरम होण्यासाठी पॅन ठेवलेली आहे। पॅन मध्ये टाकायचं 1 चमच तूप, 10 रस टाकायचा आहे याच्यामध्ये। ब्रेड या आंब्याच्या रसामध्ये टाकायचे आहे आणि याला 2-3 मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे। याला शिजवल्याच्या नंतर 2 चमच टाकायचे मिल्क पावडर आणि थोडीशी टाकूया इलायची पावडर। आता याला पुन्हा छान मिक्स करून 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आता हे छान शिजलेलं आहे, काढून घेऊया। एका भांड्यामध्ये टाकायचे 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी टाकायचं आहे। तर याचा आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। चासणीमध्ये टाकायचे 5-6 केसरचे धागे। तर हा एका ताराचा पाक तयार आहे। गॅस करूया बंद। हाताला तूप लावून याला छान असं मसळून घ्यायचं आहे। छान मसळून घेतलेला आहे। तर याचे आपल्याला एवढे छोटे छोटे बॉल घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या साईजची मिठाई बनवायची, ज्या शेपची मिठाई बनवायची त्या शेपची बनवू शकता, पण मी अशी गोलच बनवत आहे। तर अशा प्रकारे ही मिठाई बनवून घेतलेली आहे। एका कढाईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे। तूप गरम झाल्याच्या नंतर हलकेसे याला फ्राय करून घेऊया। फक्त ब्रेड पासूनच आपण हा मिठाई बनवलेली आहे। छान फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया आणि बाकीचे पण असेच फ्राय करून घेऊया। मिठाई टाकायची पाकामध्ये। मिठाईला 2-3 मिनिट पाकामध्ये ठेवला आहे। सर्व करण्यासाठी तयार आहे। घेऊया सर्विंग डिश मध्ये। तर बघा देवीवर सजवणं खूप छान मिठाई झालेली आहे। वेळेस ही मिठाई खाल्ली तर गुलाबजामुन, रसगुल्ले सगळे तुम्ही विसरून जासाल। बघा खूप छान सॉफ्ट अशी मिठाई आहे। तरी ब्रेड आणि आंब्याची मिठाई कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।